पण त्यांनी आयुष्यात जी चूक केली ना त्याची जाणीव ज्या दिवशी त्यांना होईल ना, मी तुम्हाला खरं सांगतो, कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. आणि ती चूक होती 24 ऑक्टोबर 2019. आज जे उद्धव साहेबांना आज हा त्रास होत आहे ना, समजू शकतो, कुणालाही वाटेल. दुर्दैवानी काय होता असं तू, काय झालं असं तू, हे गाणं म्हणण्याची वेळ का घेऊ. तो अशुभ समय होता. पण एकनाथ शिंदेचा राग राग करून ते मोठे नाही होऊ शकत, हे समजून घेतलं पाहिजे. त्यांनी भाजपला साथ देण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदे साहेबांपाशी त्यांनी आपली भूमिका आणि भाव व्यक्त केला पाहिजे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुधीरजी, राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि ज्याच्यामध्ये भेळ विक्रीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर ते मोठे नेते आहे, त्यांनी काय शब्द वापरावे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यांचे शब्द वापरण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. मला त्यावर काही भाष्य करायचं नाही. फक्त त्यांना एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की रावणाला सोडून विभीषण प्रभू रामाकडे का गेला. पक्षाने बदलला, विचार केला पाहिजे. शरद पवार साहेब वसंतदादा पाटलांना सोडून निघाले, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे. माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय गणेश नाईक साहेब, माननीय नारायण राणे साहेब पक्ष सोडून निघाले, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे. तुम्ही स्वतः शिवसेना सोडून बाहेर निघाले, तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे. आयाराम गयाराम संस्कृती कुठून निर्माण झाली. तुम्ही अशा पद्धतीने बोलण्याच्या अगोदर जर या संदर्भामध्ये या घटना आणि या घटनांचं विश्लेषण केलं आणि दिशा ठरवली. मी बाळा नांदगावकरचं कौतुक करतो. का कौतुक करतो. एक दिवस मला भेटले, माझे मित्र आहे, आमची चर्चा झाली. म्हणून बाळा तुझ्या मनात येत नाही का भाव. एवढा का भाऊ खरं सांगतो, बस इथंच राहायचं. तुझी माझी भावना एकच आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्यावर अन्याय करत जाता सातत्याने, तर त्या व्यक्तीला वाटतं की मी अन्याय सहन करायचा का आयुष्यभर, मी काय गुलाम आहे या पक्षाचा. मग अशा प्रसंगात तुम्हालाही माहिती आहे की माणूस आनंद शोधतो, चांगले सहकारी शोधतो, ज्या ठिकाणी माया आहे प्रेम आहे असा पक्ष शोधतो. आता यामध्ये तुमची जबाबदारी आहे की तुम्ही प्रेमाची मायेची ऊब दिली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना. पण या पक्षामध्ये तुम्ही जसा आता उल्लेख केला, गुलामी चालते का तिकडे, कारण तुम्ही तुमचा त्यांच्यासोबत सहकारी म्हणून काम केलं होतं. खरंच गुलामी आहे त्यांच्या पक्षात. मी कुठं म्हणतो मी गुलामी आहे असं नाही म्हणतो. आपल्या पक्षातून जेव्हा लोक बाहेर जातात तेव्हा त्याचं कारण शोधलं पाहिजे. मग त्यांना आपण जर गुलामासारखे वागवू मग ते पक्ष सोडण्याची भीती असते. आता तुमचे पक्ष का सोडतात याचं आत्मचिंतन तुम्ही करा. तेही आम्हीच करायचं का. आम्ही काम करायचं का की तुमच्या पक्षामध्ये लोक कसे टिकावेत हे आम्ही सांगायचं का. पक्षाचं संघटन कसं वाढावं हे आम्ही सांगायचं का. मला वाटतं की मग असंच तुम्हाला वाटत असेल तर एकदा माननीय मोदीजींची भेट घ्या. त्यांना विचारा की आप ऐसा क्या करते हो, हमको भी तो थोडा सिखाओ. एकीकडे असं म्हणत आत्मचिंतन करायची गरज आहे का, कारण संजय राऊत स्वतः आत्मचिंतनातला शब्द काढतात. असं आहे, महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा युद्धामध्ये पराभूत झाल्यावर हीच गोष्ट धृतराष्ट्राला सुद्धा सांगितली गेली होती. पण धृतराष्ट्र होता की हम नहीं सुधरेंगे. मग तुम्हाला ती कथा माहिती आहे की मग भीमाला भेटायच्या निमित्ताने भगवान कृष्णाच्या लक्षात होतं की याच्या मनात बैमानी आहे. एक धातूचा स्टॅच्यू भीमाचा केला आणि मग त्याचा चकनाचूर झाला आणि अहंकार जेव्हा संपला तेव्हा खरा भीम धृतराष्ट्राला आलिंगन दिलं. काय एकदा तरी उद्धव साहेबांबद्दल आदर आहे. शेवटी 25 वर्ष आम्ही सोबत होतो. अतिशय पारिवारिक स्वभाव असणाऱ्या नेत्यांपैकी कधी मी कमी गेलो, जेव्हा केव्हा GST साठी वगैरे गेलो ते खूप आदरातिथ्य सन्मान. त्यांच्या या गुणाबद्दल खरंच मी त्यांचं कौतुक करेन. पण त्यांनी आयुष्यात जी चूक केली ना त्याची जाणीव ज्या दिवशी त्यांना होईल ना, मी तुम्हाला खरं सांगतो, कोणतीही अडचण त्यांना येणार नाही.
आणि ती चूक होती 24 ऑक्टोबर 2019 4 वाजताचा तो अशुभ समय होता. त्यांनी आमच्याशी दोस्ती तोडली. आज जे उद्धव साहेबांना आज हा त्रास होतोय ना, समजू शकतो, कुणालाही वाटेल. आणि दुसरी चूक होती, त्यांनी एकनाथ शिंदेना तेव्हा मुख्यमंत्री केलं असतं. शेवटी तुम्ही रत्नपारखी असलं पाहिजे. तेव्हा जर तुम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं असतं, जसं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना विचारलं की तुम्ही होता का, तेव्हा माझ्याकडे रिमोट कंट्रोल होते. मी तुम्हाला खरं सांगू, शिवसेनेची आक्रमकता मलाही आवडायची. या मुंबईमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले तर त्या तमाम शिवसैनिकांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्या शिवसैनिकांनी तेव्हा जीवावर उदार होऊन हिंदूंचं रक्षण केलं. पण दुर्दैवाने काय होता असं तू, काय झालं असं तू, हे गाणं म्हणण्याची वेळ का घेऊ. तो अशुभ समय होता. आत्ताही बिघडलं नाही. मला वाटतं की त्यांनी कधीतरी हे सांगण्याचा अधिकार मला नाही, मी छोटा आहे. पण एकनाथ शिंदेचा राग राग करून ते मोठे नाही होऊ शकत, हे समजून घेतलं पाहिजे. त्यांनी जर पुन्हा भाजपला साथ दिली, भाजपसोबत यायचा प्रयत्न केला, त्यांना प्रवेश तेव्हा आता प्रश्नच उपस्थित होत नाही. मी तुम्हाला म्हणून सांगितलं, त्यांनी भाजपला साथ देण्याच्या ऐवजी एकनाथ शिंदे साहेबांपाशी त्यांनी आपली भूमिका आणि भाव व्यक्त केला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांना जो त्रास त्यांनी दिला त्याबद्दल कधी तर खेद व्यक्त केला पाहिजे. तुम्ही त्या भाजपच्या जवळ येऊन काय करणार आहे? म्हणजे तुम्हाला काय एकनाथ शिंदे साहेबांचा सूड उगवायचा आहे का? आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सूड उगवायचा आहे म्हणून आमच्याबद्दल असणारा राग हा माफ करायचा, पण एकनाथ शिंदे साहेबांबद्दलचा राग मात्र वाढवायचा, असं कसं शक्य आहे? एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे आम्ही सरकारमध्ये आलो. ज्यांनी मदत केली त्यांना कधीच विसरायचं नसतं. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.